बाळासाहेबजी काटकर साहेब उपस्थित होत आहेत। बाळासाहेबजी काटकर साहेब आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो शिवनेकरांच्या वतीनं। आज खऱ्या अर्थानं म्हणून अशा नेतृत्वासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आहात। दादासाहेब गाडगे यांचा सत्कार आपल्या गावचे प्रगत विभागाच्या रामचंद्र गाडगे करत आहेत, त्यांनी करावा अशा मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सभाताईंची खटकाळे उपस्थित होत आहेत। स्टेजवरती यायचं जायचंय। सगळीच एका बाजूने वरती आणि खालती येण्यासाठी एकच रस्ता वापरू नका बरं का, मी विनंती करतोय। चला मंडळी आपण बसून घ्या। स्टेजवरची मंडळी दादासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सभापती सन्माननीय अजयजी सरगर साहेब आपलं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो। सुस्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम। सिंहजी केदार साहेबांचं मी दादासाहेबजी घाडगे मित्र परिवाराच्या वतीनं या शिवनेच्या पवित्र अशा भूमीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। या ठिकाणी धाटीचे सन्माननीय गणेश सुदाम मित्र परिवार उपस्थित होतो। सदस्य आणि जिल्हा परिषद सभापती सन्माननीय केतनसिंह कैलास साहेब करत आहेत, त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। दत्तात्रेयजी भड या ठिकाणी उपस्थित होत आहेत। दत्तात्रेयजी भड साहेब आपलं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो। विनंती करतो आपण सगळे थोडं समोरून बसून घ्या। सगळ्याच महिलांना आपण आता खुर्च्या करू शकत नाही, महिलांची संख्या वाढली तर त्या खुर्च्या सगळ्या बाजूला घ्या आणि महिलांना खाली बसू द्या। या ठिकाणी किरणजी पाटील, शत्रुघ्नजी कोळेकर, त्याचबरोबर गणेशजी माझे आमदार दीपक भाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत। धन्यवाद। मी आता विनंती करतोय संयोजन टीम आजूबाजूच्या परिसरातली सगळी लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची ओळख झाली ते सन्माननीय ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व माझे आमदार या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। बापू शिवनेकरांच्या वतीनं आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय। त्याचबरोबर बापूंच्या सोबत खऱ्या अर्थानं जे जे तालुक्यासाठी योग्य असेल तेथे करायला मी सोबत आहे असं म्हणून कायमस्वरूपी सहकार्य करणार या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातलं आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महर्षी म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते माझे आमदार सन्माननीय दीपक आबा या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहे। दीपक आबा आणि बापू आपल्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। सुस्वागतम, शिव स्वागतम, शुभ स्वागतम। या ठिकाणी सन्माननीय सुधीरजी सावंत यांना मी विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचं। समोरच्या बाजूला हात बांधून उभा राहिलेली मंडळी आपण मॅटवरती येऊन बसा ना थोडं मंडळी, मी विनंती करतो। दादासाहेबांची दादासाहेबजी लवते या ठिकाणी उपस्थित होत आहे। दादासाहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी संध्या नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी दादासाहेब उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर नगरसेवक रामदादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं। धन्यवाद धन्यवाद। त्यांचा सत्कार या ठिकाणी प्रभाकरजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय। त्यांना विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा। या मान्यवरांचा सत्कार होतोय। वेळ कमी जरी असला तरी त्या कमी वेळेमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं
जागेवरती जाऊन सत्कार करायचा आहे. कारण या ठिकाणी ज्या वेळेला राजकारणातले आपले तर या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित 3 जिल्ह्यांना जोडणारा रस्ता जातोय. इकडच्या बाजूला सांगलीला जातो, इकडच्या बाजूला आपला सोलापूर जिल्हा आहे आणि पुढच्या बाजूला गेलं तर सातारा जिल्हा आहे. या गावाचं नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं मुक्ताई उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय दादासाहेबजी घाडगे साहेब करतायत आणि त्याच आपल्या गावच्या लोकनियुक्त सरपंचांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा केला जातोय. सरपंच मंचावरती आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते दोन्ही माजी आमदार या ठिकाणी मंचावरती आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती उपसभापती नगरपालिकेचे खऱ्या अर्थानं नगरसेवक या ठिकाणी मंचावरती आहेत. जिल्हा परिषदेचे वेगवेगळ्या समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य मंचावरती आहेत. एकदा या सगळ्यांच्या स्वागतासाठी एकदा आपल्या सगळ्यांचे हात वरती होत त्या जोरदार टाळी उद्या सगळ्यांच्या हात वरती जोरदार टाळी आपल्या दादासाहेबजी घाडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून धन्यवाद. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय बापू बनसोडे यांनी करावं असं मी विनंती करतोय. विजय बापू बनसोडे यांना मी विनंती करतोय आपण प्रास्ताविक या ठिकाणी करण्यासाठी समोर यायचं. सन्माननीय मुलुक मैदानी तो मानपानाचा कधीच हौशी नाही हो आमचा दादासाहेब. जिथं असेल तिथं प्रत्येकांबरोबर मन मिळवू पद्धतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय बनसोडे साहेब आपणास विनंती करतोय आपण प्रास्ताविकाला सुरुवात करावी. दादासाहेब गाडगे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिवणे गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित मंचकावर महाराष्ट्र राज्याची मुलुक मैदानी तोफ आणि सांगोला तालुक्याचा बुलंद आवाज आपल्या सर्वांच्याच लाडक्याने लोकप्रिय नेते सन्माननीय ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील, सोलापूर जिल्ह्याचे धुरंधर नेतृत्व आपल्या सर्वांच्याच लाडक्याने लोकप्रिय असणारे आदरणीय माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडक्याने लोकप्रिय जिल्हा परिषदेचे असणारे सदस्य चेतनसिंह केदार, महू जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय दादासाहेब लवटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि शिवसेनेचा एक बुलंद आवाज आपल्या सर्वांचेच लाडक्याने लोकप्रिय नेते दादासाहेब लवटे, कडला जिल्हा परिषद गटाचे धुरंधर नेतृत्व आपल्या सर्वांचेच लाडके असणारे आदरणीय शोभाताई खटकाळे, संपूर्ण सांगोला तालुक्याचे विकासाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समितीचे सभापती सन्माननीय हिंगोलीताई, उपसभापती अजित सरगर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, मंचकावर सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित, या सभेसाठी उपस्थित असलेले शिवणे गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व माझ्या माता आणि भगिनी. मित्र, वास्तविक पाहता आज आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांचे लाडक्याने लोकप्रिय नेते असणारे सन्माननीय सरपंच दादासाहेब घाडगे यांचा वाढदिवस आज आपण या ठिकाणी संपन्न करत असताना की दादासाहेब घाडगे यांच्या जीवनावरती बोलण्यासाठी म्हणून प्रास्ताविक कार्यक्रमाच्या रूपाने मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. वास्तविक पाहता या शिवणे गावाच्या परिवर्तनाची लढाई की दादासाहेब घाडगे सारख्या कार्यकर्त्यांनी, मित्रांनो, एक साधा शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला हा कार्यकर्ता की आई वडील शेती करत असणारा हा विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेत असणारा हा युवक एक वेगळ्या पद्धतीने दिशा निर्माण करण्यासाठी म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला आणि दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर पहिल्यांदा मुक्ताई महिला सहकारी सूत गिरणीच्या महिला दूध डेअरीच्या माध्यमातून या गावामध्ये जे शेतकरी, जे दुधाचे उत्पादक आहेत त्या लोकांचं दूध संकलन करण्याचं काम अतिशय छोट्या पद्धतीने एका सहकारी संस्थेच्या माध्यमातून दादासाहेबांनी पहिल्यांदा हातामध्ये घेतलं आणि वास्तविक पद्धत दूध संस्थेच्या माध्यमातून काम हातामध्ये घेताना ते छोटंसं रोपटं होतं आणि वास्तविक पद्धत हे छोटंसं रोपटं एवढं प्रचंड मोठं झालं की संपूर्ण जिल्हा परिषद गटाला त्याच्या छत्रछायेखाली आज नांदावं लागतंय. अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे की वास्तविक पद्धत दुग्ध व्यवसाय हा एकमुखी त्यांचा असणारा व्यवसाय आणि या व्यवसायाच्या अनुषंगाने त्याच्या येणाऱ्या पूरक व्यवसायाच्या निगडीत संपूर्ण जे जे उद्योग आहेत ते दादासाहेब घाडगे यांनी मुक्ताई उद्योग समूहाच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये, या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ठसा उमटून आज कार्यान्वित केलेला आहे.
की वास्तविक पाहता मित्रांनो, व्यवसाय करत असताना या भागातल्या तमाम शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दीनदलित समाज बांधव असतील, उपेक्षित घटक असेल, की या लोकांचं जीवनमान उंचवण्याचा कार्यक्रम त्या संस्थेच्या रूपातून आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय. की दुधाच्या शेतकऱ्यांना पूरक असणारा व्यवसाय दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून इथं संस्था निर्माण करून दुधाची बाजू एका बाजूला हाताळत असताना त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून बँकेची एक या ठिकाणी स्थापना करून दादासाहेबांनी बँकेच्या रूपातून एक या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करून सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या गावामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण करत असताना दादासाहेबांनी कधी जातीचा, द्वेषाचा, पंथाचा कधीच विचार न करता या भूमीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक नागरिकांची सेवा हीच माझं परम कर्तव्य आहे, अशा प्रकारची संकल्पना दादासाहेबांनी उराशी बाळगली. आणि म्हणून मित्रांनो, दादासाहेब एका बाजूला व्यवसाय सांभाळत होते, दुसऱ्या बाजूला राजकीय पटलावरती काम करत असताना या गावामध्ये गेले 20 ते 25 वर्ष सत्ता ही शहाजी बापू आणि दीपक बाबांच्या नेतृत्वाखाली आज आपली ग्रामपंचायत आपण चालवत असताना दादासाहेबांनी राजकारण करत असताना कधी पार्टी आणि पक्षाचं घोषणाचं राजकारण केलेलं तुम्हाला जाणवलं नाही. की ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे या गावामध्ये होत असताना कोणाच्या विहिरीचे काम असेल, कोणाच्या घरकुलाचे काम असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना विकास होत्या, त्या सर्वसामान्य गावातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणाने काम दादासाहेबांनी असलेलं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. आणि या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादासाहेबांनी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्या पद्धतीने मागे त्या सहकार्याने सहाय्य करण्याचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून मित्रांनो, मी एवढंच या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या समोर नमूद करतो की या गावाच्या ज्वलंत प्रश्नावरती काम करणाऱ्या नेतृत्व आपल्या गावामध्ये सक्षमपणाने उभं असताना या नेतृत्वाच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहावं, अशा प्रकारची कळकळीची विनंती या निमित्तानं करत असताना त्याचबरोबर मंचकावरच्या दोन्ही आमच्या ज्येष्ठ नेत्यांना माझी एक आग्रहाची मागणी आहे. मग सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके नेते शहाजीबापू पाटील असतील, दीपकबाबा सावंगे पाटील असतील, या दोन्ही नेत्यांना माझी एकच मागणी आहे की ज्या गावामध्ये जन्म घेतलेल्या कार्यकर्त्याने संपूर्ण परिसरातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा निकरानं प्रयत्न केलेला आहे. या नेतृत्वाला उद्या भविष्य काळामध्ये तालुक्याच्या राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीची संधी निर्माण तुम्ही दोघांनी करून द्यावी, अशा प्रकारची मागणी मी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला करतो. आणि दादासाहेबांचं पुढच्या आयुष्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यांचा लाभावं आणि आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी गंभीरपणाने उभं राहावं. आणि पुन्हा एकदा दादासाहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी लाख लाख शुभेच्छा देतो. मी तो प्रास्ताविक भाषण करायचं नसतं पण मी थोडासा वेळ तुमचा घेतला. या ठिकाणी माझा विचार थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय आपल्या या महादेशातले एक यशस्वी उद्योगरत्न सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला या ठिकाणी सत्कार होतो. आपणास विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेला एखादी अडचण जर आली ना, त्यावेळेला नेता आठवायच्या अगोदर बापू आम्हाला जर कोण आठवत असेल तर आमचा गोंडादादा खटकाळे आठवतो. पहिला फोन गोंडादादाला गेला जातो की दादा आम्हाला अडचण आली आहे, तुम्ही कुठे आहे, असं नेतृत्व सन्माननीय गोंडादादा खटकाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. गोंडादादांचा या ठिकाणी सत्कार होतोय. या ठिकाणी बाळासाहेबजी एरंडे मालक यांचा या ठिकाणी सत्कार शिवाजी गाडगे यांच्या शुभ हस्ते होतोय. शिवाजी गाडगे पाटील यांना मी विनंती करतोय बाळासाहेबजी एरंडे पाटील एरंडे मालक यांचा सत्कार करण्यासाठी आपण मंचावरती यायचंय. गोंडादादांना विनंती करतोय आपण ही सत्काराचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय सुभाषभाऊ इंगोले यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. बनसोडे दादांच्या शुभ हस्ते सुभाषभाऊ इंगोले यांचा सत्कार होतोय. सुभाषभाऊंना विनंती करतोय आपण त्याचा स्वीकार करायचा. ऋतुजा साळुंके यांना मी विनंती करतो आपण